वेलकम टू महाराष्ट्र ई अकॅडमी. आजच्या व्हिडिओमध्ये आपण स्टडी करणार आहे प्रोबॅबिलिटी. बघा, प्रोबॅबिलिटी मोस्ट इम्पॉर्टंट टॉपिक आहे फ्रॉम द एक्झाम पॉईंट ऑफ व्ह्यू. कमीत कमी एक्झाममध्ये 2 ते 3 न्यूमेरिकल या टॉपिकवरती विचारले जातील आणि त्या न्यूमेरिकलचे वेटेज असेल ते 3 मार्क्स टू 6 मार्क्स, म्हणजे एका न्यूमेरिकलचे वेटेज असेल 3 मार्क्स ते 6 मार्क्स. एकदम सिंपल न्यूमेरिकल आहेत, पण हे न्यूमेरिकल सॉल्व्ह करण्यासाठी तुम्हाला प्रोबॅबिलिटीच्या बेसिक कन्सेप्ट माहिती असणं गरजेचं आहे आणि त्या बेसिक कन्सेप्ट आपण आजच्या लेक्चरमध्ये पुन्हा रिवाइज करणार आहे. तर सर्वात पहिले समजून घेऊ प्रोबॅबिलिटी म्हणजे काय. बघा, असेच तुम्हाला पुढच्या येणाऱ्या व्हिडिओचे अपडेट हवे असतील तर आपलं जे टेलिग्राम चॅनल आहे ते टेलिग्राम चॅनल जॉईन करा. त्याची लिंक तिथे डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली आहे. तसेच तुम्हाला एमएसबीटीचा सिलेबस, लास्ट इयरचे क्वेश्चन पेपर आणि सोल्युशन आणि सब्जेक्टचे कोर्सेस हवे असतील तर आपलं जे ऍप्लिकेशन आहे महाराष्ट्र ई अकॅडमी, ते ऍप्लिकेशन तुम्ही डाउनलोड करा. त्याची लिंक सुद्धा तिथे डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली आहे. सर्वात पहिले आता इथे समजून घेऊ प्रोबॅबिलिटी म्हणजे काय. प्रोबॅबिलिटी म्हणजे काय, अनसर्टेनिटी ऑफ द एनी इव्हेंट किंवा पॉसिबिलिटी किंवा चान्स. आता एक्झाम्पल सकट आपण इथे समजून घेऊ. अनसर्टिनिटी ऑफ द इव्हेंट म्हणजे काय, असं होऊ शकते किंवा असं होईल, म्हणजे आपण त्याला काय बोलतो, शक्यता किंवा संभाव्यता. तर मराठीमध्ये काय बोलतो आपण त्याला, शक्यता किंवा संभाव्यता, म्हणजे अनसर्टिनिटी ऑफ द एनी इव्हेंट. आता एक्झाम्पल द्यायचं झालं इथे तर चान्सेस ऑफ द रेन इन द मंथ ऑफ द जानेवारी. बघा, जानेवारीमध्ये पाऊस पडण्याचे चान्सेस किती आहेत, तर 0% चान्सेस आहेत, म्हणजे ती प्रोबॅबिलिटी काय झाली, 0% झाली. त्या स्टेटमेंटला आपण इथे रिव्हर्स करू थोडंसं. चान्सेस ऑफ द रेन इन द मंथ ऑफ द ऑगस्ट. मग ऑगस्ट महिन्यामध्ये पाऊस पडण्याचे चान्सेस किती आहेत, तर 100% चान्सेस आहेत, कारण जून जुलै ऑगस्ट मध्ये इथे मोस्टली पाऊस पडतो. चान्सेस किती, 100% आहेत. ती काय झाली, पॉसिबिलिटी झाली, प्रोबॅबिलिटी झाली. मग दुसरं एक्झाम्पल इथे घेऊ. इन द एक्झामिनेशन टू गेट द फर्स्ट क्लास. आता एक्झामिनेशन मध्ये फर्स्ट क्लास घेण्याचे चान्सेस किती आहेत, आता ते माहिती नाही किती आहेत, मग आपण त्याला काय बोलतो, शक्यता आहे, फर्स्ट क्लास घेण्याची शक्यता आहे, म्हणून आपण त्याला काय बोलतो तिथे, पॉसिबिलिटी बोलतो किंवा चान्स बोलतो. त्याला आपण म्हणतो अनसर्टिनिटी ऑफ द इव्हेंट. एक्झॅक्ट सांगू शकत नाही, त्याला आपण काय बोलतो, अनसर्टिनिटी ऑफ द एनी इव्हेंट. बघ, आता इथे प्रोबॅबिलिटी मध्ये काही बेसिक कन्सेप्ट तुम्हाला इथे स्टडी करायचा आणि त्या कन्सेप्टचा यूज आपल्याला पुढे न्यूमेरिकल सॉल्व्ह करण्यासाठी करायचा आहे. तर पहिली जी बेसिक कन्सेप्ट आहे ती आहे रॅन्डम एक्सपेरिमेंट. परफॉर्म, ऍक्ट अँड गेट द स्पेसिफिक आउटकम. बघा, इथे ज्या कन्सेप्ट आहे त्या कन्सेप्ट तुम्हाला समजण्यासाठी मी ते एक्झाम्पलचा इथे यूज करणार आहे. तर मोस्टली ते कॉईनच्या एक्झाम्पलचा इथे मी यूज करेल, कॉईन किंवा डाईस. तर मोस्टली तुम्हाला सगळं जे एक्झाम्पल इथे ते कॉईनचा एक्झाम्पल इथे जास्त वेळा इथे यूज करेल. बघा, इथे काय घेतलंय नाही, रॅन्डम एक्सपेरिमेंट म्हणजे काय, परफॉर्म, ऍक्ट अँड गेट द स्पेसिफिक आउटकम. बघा, आता सिंपल सांगतो इथे आमचं एक्झाम्पल. इथे आपल्याकडे कॉईन आहे, आपण कॉईनला टॉस केलं तर आपल्याला काय भेटेल, हेड भेटेल किंवा टेल भेटेल. मग हा झाला तुमचा, कॉईनला इथे टॉस केलं तो आपला काय झाला, कॉईनला टॉस करणं हा काय झाला तुमचा एक रॅन्डम एक्सपेरिमेंट आहे. त्याच्यानंतर आपल्याला तिथे काय भेटेल, हेड भेटेल किंवा टेल भेटेल. समजा आपण 2 कॉईनला टॉस केलं, बघा इथे मी एक्झाम्पल दिलं, 2 कॉईनला आपण टॉस केलं तर आपल्याला 2 हेड भेटतील किंवा हेड टेल भेटेल किंवा टेल हेड भेटेल, दोन्ही टेल टेल भेटतील. डाईसला आपण थ्रो केलं, तर आपल्याला काय भेटेल, बघा 1 2 3 4 5 6 यातला कुठला तरी एक नंबर भेटेल. त्याला आपण काय बोलतो, रॅन्डम एक्सपेरिमेंट. मग आता सेकंड कन्सेप्ट, सॅम्पल स्पेस, द सेट ऑफ द सिम्पल आउटकम. बघा, तो रॅन्डम एक्सपेरिमेंट परफॉर्म केल्यानंतर आपल्याला काय आउटकम भेटलं त्याला आपण काय बोलतो, सॅम्पल स्पेस. मग आता मी कॉइन इथे टॉस केला तर मला काय भेटलं इथे, बघा हा सेट आहे, सॅम्पल स्पेस, याला आपण काय बोलतो, सेट बोलतो. काय भेटेल, एक तर मला हेड भेटेल किंवा टेल भेटेल. नंबर ऑफ सॅम्पल स्पेस किती आहे, 2 झाले, म्हणजे हे काउंट 1 2 किती झाले, नंबर ऑफ सॅम्पल स्पेस 2. सेम एक्झाम्पल, 2 कॉइनचा जर मी टॉस केलं, बघा 2 कॉइनला टॉस केला तर सॅम्पल स्पेस किती इथे, 1 2 3 4. बघा, सॅम्पल स्पेस किती आलं, 4 झालं. सेम इथे एक्झाम्पल बघू. डाईसला मी थ्रो केलं तर मला काय भेटेल, 1 2 3 4 5 6 यातला यापैकी कुठला तरी एक नंबर भेटेल. तो काय झाला, नंबर ऑफ सॅम्पल स्पेस किती झाले, 6 झाले. 2 डाईसला जर मी थ्रो केलं तर मला काय आउटकम भेटेल, बघा हे आउटकम भेटेल. नंबर ऑफ सॅम्पल स्पेस किती आलं, 36 झालं. आता हे आउटकम कसं फाइंड आउट करता येईल पुढे तुम्हाला सांगेलच. बघा, आता नेक्स्ट कन्सेप्ट बघू, इव्हेंट. आता इव्हेंट म्हणजे काय, एनी सबसेट ऑफ द सॅम्पल स्पेस. आता जो सॅम्पल्स आपल्याला स्पेस भेटलेली आहे त्यातला एखादा सबसेट आपण तिथे घेतो. इथे काय घेतलंय बघा त्याने, त्या इव्हेंटला आपण काही नाव देऊ शकतो, म्हणजे ए इव्हेंट, बी इव्हेंट, सी इव्हेंट. बघा, टू गेटिंग हेड म्हणजे काय, आता ह्या याच्यामध्ये या सॅम्पल स्पेस मध्ये हेड किती, एकच आहे. काय दिले, नंबर ऑफ इव्हेंट इज इक्वल टू 1. आता बघा सेम इथे घेऊ. ह्या केसमध्ये 2 कॉइन टॉस केले, चान्सेस ऑफ गेटिंग 2 हेड, 2 हेड भेटण्याचे चान्सेस किती, 2 आहेत. बघा, इथे 2 हेड कुठे भेटतील, इथे एकच ठिकाणी. बघा, 2 हेड इथे एका ठिकाणीच भेटतील. नंबर ऑफ इव्हेंट किती झालं, 1 झालं. किंवा असं क्वेश्चन विचारलं, ऍटलीस्ट 1 हेड, कमीत कमी एक हेड कुठे भेटेल. बघा, ऍटलीस्ट 1 हेड, इथे 2 हेड हा चालेल,
इथे एक हेड आहे, इथे एक हेड, इथे दोन्ही टेल येणे चालेल, म्हणजे इथे चालेल, इथे चालेल, इथे चालेल, ऍटलिस्ट वन हेड. तर नंबर ऑफ इव्हेंट किती झाला? इथे तुमचा 3 झाला. किती झालं? 3 झालं. तर आपण बोलतो इव्हेंट. आपण बोलतो इव्हेंट. मग आता नेक्स्ट प्रोबॅबिलिटी. प्रोबॅबिलिटीचा फॉर्म्युला इथे काय आहे? नंबर ऑफ इव्हेंट डिवाइड बाय नंबर ऑफ सॅम्पल स्पेस. सेम आपण कॉइनचाच एक्झाम्पल इथे यूज करू. बघा ह्या ह्याच्यामध्ये टू गेटिंग हेड, आता हेड भेटण्याचे चान्सेस किती? तिथे एकच आहे. तर सॅम्पल बघा, ही आपली सॅम्पल स्पेस आहे, हेड आणि टेल. टू गेटिंग हेड किती आला? गेटिंग हेड एकच आला. आणि नंबर ऑफ सॅम्पल स्पेस, नंबर ऑफ सॅम्पल स्पेस किती आहे? 2. म्हणजे 2 पैकी एकदा चान्स आहे तुमचा हेड येण्याचे. 2 पैकी एकदा चान्स आहे तुमचे हेड येण्याचे. म्हणजे 1/2 म्हणजे काय? 0.5. म्हणजे 50% चान्सेस आहे तुमचे हेड येण्याचे आणि 50% चान्सेस आहे तुमचे टेल येण्याचे. आता सेम आपण ह्या एक्झाम याच्यामध्ये घेतलं, ऍटलिस्ट वन हेड, कमीत कमी एक हेड पाहिजे. बघा याच्यामध्ये इव्हेंट किती झाले? बघा 1 2 3, ऍटलिस्ट वन हेड. म्हणजे इथे पण हेड आहे, इथे पण हेड आहे, इथे पण हेड आहे. इथे नाही, इथे दोन्ही टेल आहे, इथे नाही चालणार. ऍटलिस्ट वन हेड म्हणजे इथे इव्हेंट काय येईल तुमचं? 3. बघा आणि याच्यासाठी सॅम्पल स्पेस किती आहे? 3/4. 4 पैकी 3 वेळा चान्स आहेत तुमचे इथे कमीत कमी एक हेड येण्याचे. त्याला आपण काय बोलतो? प्रोबॅबिलिटी. मग आता इथे काही जे बेसिक सॅम्पल स्पेस आहेत ते आपल्याला यूज करायचे पुढे प्रॉब्लेम सॉल्व्ह करण्यासाठी. इथे मी ते लिहिलेले, तुम्ही ते लक्षात ठेवा, काही नोट डाऊन करून ठेवा. बघा व एका एका कॉइनला जर टॉस केलं, तुम्हाला सॅम्पल स्पेस काय भेटेल? हेड किंवा टेल भेटेल. हेड टेल, नंबर ऑफ सॅम्पल स्पेस 2. 2 कॉइन जर तुम्ही टॉस केले तर तुम्हाला नंबर ऑफ सॅम्पल स्पेस किती भेटेल? 4 भेटेल. म्हणजे 2 हेड 2 टेल, एक हेड एक टेल किंवा एक टेल एक हेड. हे नोट डाऊन करून ठेवा. 3 कॉइन जर टॉस केले तुम्हाला सॅम्पल स्पेस काय भेटेल? नंबर ऑफ सॅम्पल स्पेस इज 8 भेटेल. आता बघा हा सॅम्पल स्पेस कसा फाइंड आउट करायचा ते नोट डाऊन करून ठेवा. इथे तुम्हाला मी शॉर्टकट सांगतो, शॉर्टकटचा इथे यूज करा. कसं फाइंड आउट करायचं? एकदम सिंपल आहे बघा. मग काय करतात? 4 वेळा तुम्हाला हेड लिहायचंय. हेड हेड हेड. 3 कॉइन जर एकसाथ टॉस केले तर हा सॅम्पल स्पेस आपला म्हणला पाहिजे. 4 वेळा इथे हेड लिहायचं, देन 4 वेळा टेल लिहायचं. बघा 4 वेळा हेड 4 वेळा टेल. नंतर काय केलं जातं? नंतर 2 वेळा हेड 2 वेळा टेल. 2 वेळा हेड 2 वेळा टेल. 2 वेळा हेड 2 वेळा टेल. नंतर एकदा हेड एकदा टेल. 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 हा तुमचा सॅम्पल स्पेस बनला. बघा की काउंट केला आपण 1 2 3 4 5 6 7 8. नंबर ऑफ सॅम्पल स्पेस किती आला? 8 झालं. नंतर आपण डाईसचं समजून घेऊ. बघा डाईसचं सुद्धा इम्पॉर्टंट आहे. एक वन डाईस इज थ्रोन तर सॅम्पल स्पेस किती भेटतो? 6. म्हणजे 1 2 3 4 5 6. 2 डाईस आपण थ्रो केले, बघा हे डिफिकल्ट वाटतं बघायला पण एकदम सिंपल आहे. काय केलंय बघा, 2 डाईस आपण थ्रो केले. इथे काय केलंय बघा 1 2 3 4 5 6 नंबर लिहिलंय. 1 2 3 4 5 6. इथे 1 2 3 4 5 6. 1 2 3 4 5 6. 1 2 3 4 5 6. 1 2 3 4 5 6. 1 2 3 4 5 6. 6 वेळा लिहिलंय बघा 1 2 3 4 5 6. नंतर काय केलंय बघा सेकंड याला 1 1 1 1, नंतर 2 2 2 3 4 5 आणि 6. हे तुम्ही तर सॅम्पल स्पेस काउंट केलं किती होतं तुमचे? 36 होतात. किती होतं? 36. हे तुम्ही लक्षात ठेवा. त्यानंतर मोस्ट इम्पॉर्टंट म्हणजे ज्याच्यावरती न्यूमेरिकल येण्याचे चान्सेस जास्त आहेत, असं जो आहे तुमचे जे कार्ड असतात प्लेइंग कार्ड. किती असतात प्लेइंग कार्ड? 52 तुमचे प्लेइंग कार्ड असतात. पॅक ऑफ कार्ड किती असतो तुमचा? 52. त्याच्यामध्ये तुमचे 26 रेड असतात. 26 तुमचे रेड आणि 26 तुमचे ब्लॅक असतात. त्या 26 रेड मध्ये तुमचे 13 हर्ट वाले असतात आणि 13 तुमचे डायमंड वाले असतात. लक्षात घ्या. 1 3 तुमचे हर्ट वाले. ऑलमोस्ट सगळ्यांना प्लेइंग कार्ड्स माहिती आहेत, ते लक्षात ठेवा फक्त. टोटल 52. त्यानंतर 26 रेड 26 ब्लॅक. 13 तुमचे हर्ट वाले असतात, 13 तुमचे डायमंड वाले असतात. आता डायमंड म्हणजे आपण याला इथे मराठीत बदाम बोलतो, याला आपण चौकट बोलतो. क्लब म्हणजे काय? किलवर. क्लब म्हणजे 13 क्लब असतात किलवर. 13 स्पेड म्हणजे इस्पिक. आता सर महत्वाची गोष्ट काय लक्षात ठेवायची आहे, ह्या कार्ड मध्ये फेस कार्ड किती आहेत? आता फेस कार्ड किती तुमचे असतात बघा. किंग तुमचे 4 असतात, क्वीन तुमचे 4 असतात आणि जॅक म्हणजे गुलाम तुमचा 4 असतात.
राजा, राणी आणि गुलाम. 4 राजे, 4 राण्या, 4 गुलाम. फेस कार्ड किती झाले इथे? 12 झाले. लक्षात ठेवा. एस कार्ड, एस कार्ड म्हणजे 1 नंबरचं. किती? तुमचे 4 आहेत. प्रत्येकामध्ये 1, 1, 1, 1, 1, 1. कारण एस कार्ड किती? तुमचे. आता इथे लक्षात ठेवायचं. इथे तुम्हाला कॉम्बिनेशनचा इथे यूज करायचा आहे. हे प्रॉब्लेम सॉल्व्ह करता. बघा इथे मी एक्झाम्पल जे दिलेलं आहे. बघा 2 कार्ड इज ड्रॉन फ्रॉम फेस कार्ड. 2 कार्ड आपण काय केले? ड्रॉन केले, काढून घेतले फेस कार्ड मधून. तर कसं लिहायचं बघा. टोटल आपले फेस कार्ड किती आहेत? 12. 12 मधून आपण 2 इथे काढून घेतले, रिमूव्ह केले. 2 कार्ड इज ड्रॉन फ्रॉम द फेस कार्ड. 12C2 याला सॉल्व्ह केलं आपण. हे कॅल्सी मध्ये पण सॉल्व्ह होत आहे. बघा 12C2. बघा इथे काय केलं? 12C2 म्हणजे 12 नंतरच्या सेकंड वाली व्हॅल्यू घ्यायची. बघा दुसरी 2 व्हॅल्यू. बघा 12 आहे इथे, मागची व्हॅल्यू कुठली? 11. आणि इथे काय करतं? 1 into 2 करत आहे. कॅल्सी मध्ये पण सॉल्व्ह होतं. एकदम सिम्पल आहे. आता समजा एक्झाम्पल आपण घेऊ. दुसरं एक्झाम्पल घेऊ. वन कार्ड इज ड्रॉन फ्रॉम 52 प्लेइंग कार्ड्स. बघा 1 कार्ड इज ड्रॉन फ्रॉम द 52 प्लेइंग कार्ड्स. कसं लिहायचं बघा. 1 कार्ड इज ड्रॉन. एक कार्ड आपण ड्रॉ केलं. टोटल कार्ड किती आहेत आपले? 52 आहेत. 52C किती कार्ड रिमूव्ह केलं? एक कार्ड रिमूव्ह केला. 52C1. किंवा इथे समजा 2 कार्ड असं 2 केलं असतं. हे आपण डायरेक्ट कॅल्सी मध्ये पण सॉल्व्ह करू शकतो. आता 52C1 चा आन्सर काय येईल? 52G. 52C1 चा आन्सर काय? 52G. दुसरं आपण एक्झाम्पल समजा घेतलं इथे. 2 कार्ड इज ड्रॉन फ्रॉम पॅक ऑफ 52. तिथे काय येईल बघा. 52C2. तर कसं सॉल्व्ह करायचं मग? 52 च्या मागची व्हॅल्यू काय आहे? 51. इथे काय येईल? 1 into 2. हे सॉल्व्ह केल्यानंतर तुम्हाला काय भेटेल? जो काय असेल इव्हेंट किंवा सॅम्पल टेस्ट तुम्हाला इथे भेटून जाईल. तर बघा जो मोस्ट इम्पॉर्टंट पार्ट आहे म्हणजे न्यूमेरिकल सॉल्व्ह करण्यासाठी. आता इथे आपण काही न्यूमेरिकल ह्या बेसवरती सॉल्व्ह करू. त्यासाठी सिम्पली आपल्याला प्रोबॅबिलिटीज हा वाला फॉर्म्युला यूज करायचा आहे. प्रोबॅबिलिटी ऑफ ए इज इक्वल टू इव्हेंट ऑफ ए अपॉन नंबर ऑफ सॅम्पल स्पेस. नंबर ऑफ इव्हेंट ए डिवाइड बाय नंबर ऑफ सॅम्पल स्पेस. काही जे न्यूमेरिकल आहे तिथे तुमच्या या फॉर्म्युल्याच्या बेसवरती आहेत. बघा इथे समजा त्यांनी सांगितलं आपल्याला का ऑर फाइंड आउट करा. ऑर समजा एक्झाम्पल आपण इथे घेऊ. त्याने काही नंबर तुम्हाला दिले. समजा इथे नंबर दिले त्याने इथे 2, 3, 4, 5, 7, 10, 11, 12 असे काही नंबर दिलेत. त्याने सांगितलं असं आपल्याला इथे मल्टिपल ऑफ 3 और 5 असे नंबर इथे फाइंड आउट करा जे मल्टिपल ऑफ 3 और 5 आहेत. 3 होतं. आपण इथे काय करायचं? हा वाला फॉर्म्युला यूज करायचा. बघा इथे प्रोबॅबिलिटी ऑफ ए युनियन बी. बघा ऑर असेल म्हणजे सांगितलं 3 और 5 असे कुठले नंबर जे 3 और 5 ने मल्टिप्लाय आहेत. नुसतं 3 ने सांगितलं किंवा नुसतं 5 ने सांगितलं तर काय 3 और 5 दोघांनी सांगितलं काय करायचं? हा वाला फॉर्म्युला यूज करायचा. प्रोबॅबिलिटी ऑफ ए युनियन बी इज इक्वल टू प्रोबॅबिलिटी ऑफ ए प्लस प्रोबॅबिलिटी ऑफ बी मायनस प्रोबॅबिलिटी ऑफ ए इंटरसेक्शन ऑफ बी. आता ए इंटरसेक्शन ऑफ बी म्हणजे काय? ते कसं फाइंड आउट करता मी न्यूमेरिकल सॉल्व्ह करताना तुम्हाला दाखवेल. जेव्हा बोथ असतो म्हणजे बोथ केसेससाठी किंवा कॉमन साठी आपण इथे काय यूज करतो? ए इंटरसेक्शन ऑफ बी आपण इथे यूज करतो. लक्षात ठेवा बोथ किंवा कॉमन साठी. नेक्स्ट तुमचा जो फॉर्म्युला आहे नायदर नॉर्थ आणि आपण सांगितलं नायदर और नॉर्थ साठी. तर बघा हा कॉम्प्लिमेंटरी फंक्शन आपण याला बोलतो. पी ब्रॅकेटमध्ये ए बार बघा इंटरसेक्शन ऑफ बी बार. याचा फॉर्म्युला काय आहे? पी ए बार इंटू पी बी बार. याला आपण काय बोलतो? कॉम्प्लिमेंटरी फंक्शन बोलतो. पी बघा पी ए बार कसा फाइंड आउट करायचा? 1 मायनस प्रोबॅबिलिटी ऑफ ए. प्रोबॅबिलिटी ऑफ ए बार इंटू प्रोबॅबिलिटी ऑफ बी बार. बघा इंटरसेक्शन आहे इथे. या बारला आपण काय बोलतो? कॉम्प्लिमेंटरी बोलतो. प्रोबॅबिलिटी ऑफ ए इंटरसेक्शन ऑफ बी इज इक्वल टू प्रोबॅबिलिटी ऑफ ए बार इंटू प्रोबॅबिलिटी ऑफ बी बार. प्रोबॅबिलिटी ऑफ ए बारचा फॉर्म्युला काय? 1 मायनस प्रोबॅबिलिटी ऑफ ए सेम प्रोबॅबिलिटी ऑफ बी बार 1 मायनस प्रोबॅबिलिटी ऑफ बी. सुरुवातीला आपण हे 2 टाईपचे न्यूमेरिकल सॉल्व्ह करू. एकदम सिंपल न्यूमेरिकल आहेत. सिम्पली तुम्हाला इथे बेसिक हा वाला फॉर्म्युला यूज करायचा न्यूमेरिकलला सॉल्व्ह करायचं. याच्यामध्ये तुम्हाला काय डाऊट असेल तुम्ही जरूर मला तिथे कमेंटमध्ये विचारू शकता. आणि मी सांगितलेलं समजलं असेल तर चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करा. साईडला जे बेल आयकॉन बटन ते साईडला जे बेल आयकॉन बटन ते प्रेस करा. माझ्या पुढच्या व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला सर्वात पहिले भेटेल. थँक्यू.